हा प्रश्न मॅग्नेटिक मटेरियल्स या चॅप्टरवर सीईटी 2025 ला विचारलाय. ए बार ऑफ आयर्न हॅव्हिंग मॅग्नेटिक मुवमेंट 2.4 एम्पियर मीटर स्क्वेअर वेट 66 ग्राम. If the density of the material of the bar is 7700 kilogram per meter cube, the intensity of magnetization is approximately option A 1.4 into 10 raised to 5, B 2.8 into 10 raised to 5, C 1.4 into 10 raised to 4 and D 2.4 into 10 raised to 4. आता ह्या टाइपचा जो प्रश्न आहे ना हा रिपीटेडली विचारलाय बघा. तर आपल्याला काय काय दिलंय तर जे काही मास आहे ते 66 ग्राम आहे म्हणजे 66 इंटू 10 रेज टू -3 किलोग्राम. त्याच्यानंतर त्याची डेन्सिटी 7700 किलोग्राम पर मीटर क्यूब आहे. त्याची मॅग्नेटिक मुवमेंट जी काही आहे ती 2.4 एम्पियर मीटर स्क्वेअर आणि इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजेच मॅग्नेटायझेशन विचारलंय. मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला असतो नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम. पण आपल्याला इथे मास आणि डेन्सिटी दिल्यामुळं मग डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम म्हणून व्हॉल्यूम दॅट इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. मास 66 इंटू 10 रेज टू -3 आणि डेन्सिटी 7700. आता याला 11 ने जर आपण डिवाइड केलं तर हे 6/7 आले. हे 10 रेज टू 2 डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटरला गेल्यावर -5 झाले आणि मग तुमचा व्हॉल्यूम झाला 6/7 इंटू 10 रेज टू -5. मग ही डायपोल मुवमेंट 2.4 इथे टाकली. 6/7 इंटू 10 रेज टू -5 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दॅट इज ऑलवेज न्यूमरेटर म्हणून 2.4 इंटू 7 इंटू 10 रेज टू 5 आणि डिवायडेड बाय 6. आता इथली एक पॉवर आहे ना ही इकडे घेतली आणि 24 केले जेणेकरून 6 4 जा 24 आणि मग आता 4 इंटू 7 दॅट इज 28 इंटू 10 रेज टू 4. पण असा ऑप्शन नाहीये. ऑप्शन असा आहे 2.8 इंटू 10 रेज टू 5 हा बी ऑप्शन आहे आणि ते तुमचं करेक्ट आन्सर आहे. खूपदा विचारला गेलेला प्रश्न आहे. तर ह्या पद्धतीने प्रॅक्टिस त्याची चांगली करा. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. For more useful tips and tricks, keep watching Wings of Physics. Thank you very much.